होळी पौर्णिमेला करा हे 10 महाउपाय. नंबर 1. घरात जर का तुमच्या नेहमी कलह तसेच नात्यात दुरावा असेल, घरात सुख शांती समृद्धी नसेल तर होळीच्या दिवशी गाईच्या तुपात भीमसेनी कापराचे 5 तुकडे घ्या आणि मातीच्या पंतीत जाळा. तो धूर घरभर फिरवा. याचा तुम्हाला फायदा होईल. घरात सुख समृद्धी शांती लाभेल. नात्यामधील दुरावा निघून जाईल. नंबर 2. तुम्ही खूप कष्ट मेहनत करूनही पाहिजे तसा मोबदला मिळत नाही. घरात नेहमी पैशाची चणचण निर्माण होते. काही केल्याने मार्ग मिळेना. तर होळीच्या दिवशी संध्याकाळी थोड्या गुलाबाच्या पाकळ्या घ्या आणि कापूर एकत्र जाळा आणि घरात सर्वत्र फिरवून नंतर ते होळीच्या अग्नीत विसर्जित करा. या उपायाने तुमच्या जेवढ्या समस्या असतील तेवढ्या दूर होतील. नंबर 3. जर का तुम्हाला काम करायची इच्छा आहे पण काम करू वाटत नाही, शरीरात पूर्ण आळस भरलेला आहे, यामुळे आपल्या विचारातही नकारात्मकता भरलेली आहे, हे सर्व दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी तिळाची बारीक पेस्ट करून अंगाला लावा आणि ते लावून झाल्यानंतर ती जी पेस्ट व शरीरावरील मळ पडेल तो एका कागदावर जमा करून होळीच्या अग्नीत विसर्जित करा आणि मग बघा तुम्हाला कसे नवचैतन्य येईल. त्याचबरोबर नकारात्मकता जाऊन सकारात्मक लहरी तुमच्या शरीरात निर्माण होतील. नंबर 3. घरात लहान असो या मोठी व्यक्ती असो, कधी कधी या लोकांना पटकन नजरबाधा होते आणि तीही वारंवार होत असते. तर त्यासाठी त्या व्यक्तीच्या उंचीचा काळा धागा घ्या. होळीच्या दिवशी नजरबाधित व्यक्तीवरून 6 वेळा सरळ डोक्यापासून पायापर्यंत आणि 1 वेळ उलटा फिरवून घ्या आणि होळीच्या अग्नीत विसर्जित करा. त्या व्यक्तीला वारंवार होणारा त्रास कमी होईल. नंबर 4. जर का तुमच्या घरात एखादी व्यक्ती नेहमी आजारी असते, आजारपण पाठ सोडतच नाही, तर होळीच्या दिवशी संध्याकाळी त्या व्यक्तीच्या अंगावर अखंड काळे उडीद उतरवून होळीच्या अग्नीत विसर्जित करा. त्या व्यक्तीच्या तब्येतीवर फरक पडताना दिसून येईल. नंबर 5. जर का तुमचे दुकान असेल किंवा व्यवसाय असेल आणि तो चालत नसेल, लोक त्या दुकानाकडे बघत जरी नसली तरी या उपायाने तुमचे दुकान असेल किंवा व्यवसाय असेल तर कसा चालतो ते पाहत राहाल. तर तुम्हाला काय करायचे आहे, दुकान किंवा व्यवसाय होळीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही बंद कराल त्यावेळी तुरटीचा 1 तुकडा घ्या आणि दुकानावरून घड्याळाच्या काट्याप्रमाणे 21 वेळा फिरवा आणि होळीच्या अग्नीत विसर्जित करा. विसर्जित करताना होळी देवतेला तुमची मनोकामना सांगा. नंबर 6. जर का तुमच्या घरात आर्थिक समस्या असेल ती दूर करण्यासाठी होळीची राख थोडी घरी आणा आणि 1 लाल कपडा घ्या. 1 चांदीचे नाणे घ्या. ते जर नसेल तर 1 रुपयाचे नाणे देखील चालेल. 5 पिवळ्या कवड्या आणि स्फटिकाचे श्रीयंत्र घ्या. हे सर्व एकत्र बांधून तिजोरीत ठेवा. प्रत्येक पौर्णिमेला त्याची पूजा करा. तुमच्या घरात कधीही आर्थिक समस्या येणार नाही, तसेच संपत्तीत वाढ होत राहील. नंबर 7. होळीचा दिवस अतिशय पवित्र आहे, कारण या दिवशी पौर्णिमा असते. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या घरात आशीर्वाद हवा असेल तर या दिवशी केशराची खीर बनवा आणि ती माता लक्ष्मीला भक्तिभावाने अर्पण करा. यासोबतच माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या घरात कधीही आर्थिक संकट येणार नाही. नंबर 8. हिंदू धर्मात सुपारी हे शुभाचे प्रतीक मानले जाते. याशिवाय ती धनदेवतेलाही अतिशय प्रिय आहे. अशा स्थितीत होलिका दहनाच्या वेळी 7 सुपारी घ्या. यानंतर होलिका दहनभोवती 7 वेळा प्रदक्षिणा घाला. प्रत्येक परिक्रमा पूर्ण केल्यानंतर त्यात 1 सुपारी टाकावी. मग तुमची इच्छा सांगा. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील. नंबर 9. जर का तुमच्या घरात नकारात्मकता शक्तीने घराला घेरले आहे, त्यातून तुम्हाला सुटका पाहिजे असेल तर 1 मातीची पंती घ्या. त्यात विषम संकेत कापूर घ्या आणि तेवढ्या संकेत लवंगा घ्या. त्या तुटलेल्या नसाव्यात, पूर्ण अखंड असाव्यात. या 2 वस्तू तुपात बुडवून होळी दिवशी जाळा आणि तो धूर घरभर फिरवा. याने घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मक लहरी घरात निर्माण होतील, कारण या दिवशी या दोन्ही लहरी पृथ्वी तलावर खूप प्रमाणात असतात. नंबर 10. घरात जर का तुमच्या नेहमी कलह तसेच नात्यात दुरावा असेल, घरात सुख शांती समृद्धी नसेल,
तर होळीच्या दिवशी गाईच्या तुपात भीमसेनी कापराचे 5 तुकडे घ्या आणि मातीच्या पंतीत जाळा. तो धूर घरभर फिरवा. याचा तुम्हाला फायदा होईल. घरात सुख समृद्धी शांती लाभेल. नात्यामधील दुरावा निघून जाईल. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. शिवाय चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.